प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत मुंबईकरांचं वेगवान प्रवासाचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे। आज संपूर्ण कोस्टल रोडचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून उत्तरेकडे जाताना वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर अवघ्या 15 मिनिटात पार करणं आता शक्य होणार आहे। 27 जानेवारीपासून या सर्व मार्गिकांवरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे। तसेच मुंबई किनारी कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार आहे। पाहुयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी किनारा मार्ग हा आता मुंबई सी लिंकला जोडण्यात येणार आहे। या आधी देखील किनारा मार्गाची एक वाहिनी ही सी लिंकला जोडण्यात आली होती। त्यामुळे हजारो वाहनांनी विना अडथळा निर्मण पॉइंट पासून ते थेट वांद्रेपर्यंत प्रवास केला होता। आता मात्र हा जो प्रवास आहे तो आणखीन सुखकर होणार आहे, कारण जी उत्तर वाहिनी होती त्या उत्तर वाहिनीवरून हा प्रवास आता सुरू करण्यात येणार आहे। खरं म्हणजे ज्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई सागरी किनारा मार्गाची एक वाहिनी ही सिलिंगला जोडण्यात आली होती, त्यावेळी दक्षिण वाहिनीवरून हा प्रवास सुरू होता। आता दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही वाहिन्या सुरू झाल्यामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे आणि वांद्रे ते नरिमन पॉइंट हा प्रवास सिलिंग मार्गे कोस्टल रोड मार्गे थेट करता येणार आहे आणि त्यासाठी केवळ 18 मिनिटांचा कालावधी मुंबईकरांना लागणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 तारखेला या दक्षिण वाहिनीचं उत्तर वाहिनीचं लोकार्पण केलं जाणार आहे। आता जर आपण पाहिलं तर या वाहिनीवर तयारी सुरू आहे। मुंबईचे जॉईंट सीपी म्हणजे जॉईंट पोलीस कमिशनर हे या ठिकाणी पाहणी करून गेले आणि याच विभागातले उपायुक्त, सहाय्यक आयुक्त सर्वजण या उद्याच्या कार्यक्रमासाठी आता पाहणी करण्यास इथे आले होते। त्याचबरोबर या वाहिनीवर फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। मुंबई सागरी किनारी मार्गाचं आतापर्यंत 94% काम पूर्ण झालेलं आहे। 1 ते 2 आंतरमार्गिका आता केवळ उद्घाटित करायचे बाकी आहे, त्याचं देखील काम लवकरात लवकर सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।